सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। नमस्कार. जागर शक्तीचा या मंचामध्ये आपल्या सर्वांचं मी मनःपूर्वक स्वागत करते. काल आपण बुद्धीची जी शक्ती आहे, जिला विचारशक्ती असं म्हटलं जातं, तिचा विचार केला. आज आपल्यामध्ये असणारी आणि अगदी आपल्याला वयाच्या 8व्या-9व्या महिन्यामध्ये प्राप्त होणारी आणि जीवनभर आपली साथ संगत करणारी जी शक्ती आहे, तिचा परिचय करून घेऊया. ही जी शक्ती आहे, या शक्तीचं नाव आहे वाणीची शक्ती, जिला वाक्शक्ती असंही म्हटलं जातं. ही वाणी जेव्हापासून आपल्याला मिळते तेव्हापासून आपण वाणीच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करतो, आपले विचार व्यक्त करतो. या वाणीतून विविध प्रकारचे व्यवहार आपण करतो. ही वाणी न थकता सातत्याने काम करत असते. अत्यंत संपन्न असणारी आपली वाणी इतर प्राण्यांपेक्षा आपल्याला श्रेष्ठत्व मिळवून देणारी आहे. ही वाणी काही लोकांमध्ये अत्यंत मधुर स्वरूपामध्ये व्यक्त होताना आपण पाहतो. काही लोकांची वाणी कर्कश असते, काहींची संदिग्ध अशा स्वरूपाची असते, काहींची वाणी गोंधळलेली असते, काहींची संकुचित असते, काहींची संशयित असते. अशा या वाणीला वेगवेगळे पदर भावनांचे आहेत. वाणी ज्या वेळेला सुरुवातीला व्यक्त होते, म्हणजे लहान मुलांच्या मुखातून ती पहिल्यांदा ज्या वेळेला व्यक्त होते, त्यावेळेला ती अत्यंत निर्मळ असते, शुद्ध असते. तिला कुठलेही भावभावना नसतात, कुठले दोष नसतात. अवखळ असणारी ती वाणी असते, मृदू असते. आणि अशीच वाणी आपल्याला ऐकायला मिळते ती म्हणजे आपल्या संतांची वाणी, जी अत्यंत शुद्ध आहे, गोड आहे, आपल्याला आपुलकीची भावना निर्माण करणारी आहे, ज्ञान देणारी आहे, भक्ती शिकवणारी आहे आणि कायम आपली साथ संगत करणारी आहे. ह्या दोन गोष्टी जर सोडल्या तर मध्ये आपल्यासारख्या सामान्य माणसांची जी वाणी असते, ती मात्र खूप वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त होत असते. ही वाणी राग, लोभ, मोह, अहंकार, क्रोध अशा दोषांनी बऱ्याच वेळेला भरलेली असते. तर काही वेळेला आनंदित असते, काही वेळेला एकदम उत्स्फूर्तपणे खळाळणारी देखील असते. या वाणीच्या माध्यमातूनच अनेक वक्ते आपले विचार हजारो लाखो लोकांपर्यंत पोहोचवतात. ही वाणीच समाजामध्ये शांतता, प्रेम, आपुलकी निर्माण करते आणि हीच वाणी समाजामध्ये द्वेषाचं विषारी बीजही पेरते. या सगळ्याचा अनुभव आपण सगळे रोज घेतच असतो. मीडियावरती ज्या वेळेला दाखवलं जातं कोणाची वाणी कशी आहे, कोण कसं बोलत आहे, कोण काय बोलत आहे, कसं व्यक्त होत आहे, त्याच्यातून या सगळ्या गोष्टी, हे सगळे भाव व्यक्त होतच असतात. प्रत्येक माणसाला व्यक्त व्हायला आवडतंच असं नाही. काही लोक जी असतात ती भरभर व्यक्त होऊ पाहतात, तर काही लोक जे असतात
ती मात्र लवकर व्यक्त होत नाही. आणि म्हणून त्या लोकांची वाणी ही तशीच असते. जसं व्यक्तिमत्व असेल, व्यक्तिमत्वामध्ये जसे गुण असतील, तेच गुण वाणीमध्ये देखील अवतीर्ण होत असतात. ही जी वाणी आहे, या वाणीमुळे आपण आपल्या कुटुंबामध्ये प्रेमाचे संबंध जपू शकतो. आणि तीच वाणी कुटुंबामध्ये भांडणंही निर्माण करू शकते. ही वाणीच आपल्याला लोकांमध्ये मान सन्मान देऊ शकते. आणि ही वाणीच संपूर्ण समाजाचा उरोषही ओढायला कारणीभूत ठरते. ही वाणी ज्या वेळेला व्यक्त होते, त्यावेळेला ते तिचं शेवटचं स्वरूप असतं. व्यक्त होणं, स्फोट होणं, म्हणून त्या वाणीला वैखरी असं म्हटलं जातं. विखर म्हणजे व्यक्त होणं. वैखरी वाणीतून आपण आपले विचार, भावना, व्यवहार या सगळ्या गोष्टी करत असतो. त्याच्या आत वाणी आणखीन अंतस्थ असते. ही वाणी जितकी शुद्ध होत जाईल, निर्मळ होत जाईल, पवित्र होत जाईल, तितका त्या वाणीचा प्रभाव अधिक काळ टिकतो. आणि जितकी वाणी अशुद्ध असेल, दोषांनी युक्त असेल, तितकी ती वाणी उपेक्षितही होत असते. आणि या दोन्ही प्रकारच्या वाणी प्रत्येकामध्ये असतातच. आपण त्या वाणीवरती कसे संस्कार करतो, त्या वाणीला कुठल्या भावनांचं आवरण घालतो, कशा स्वरूपाचे विचार वाणीमध्ये पेरतो, ते आपल्यावरती अवलंबून आहे. किती कमाल आहे की नाही. सगळ्या माणसांना वाणीची शक्ती मिळालेली आहे. पण काही लोक ही वाणी अत्यंत जपून जपून वापरतात. आणि काही लोक मात्र ही वाणी उधळत राहतात. जे काही लोकांना सांगावं लागतं की बस आता पुरे, आता बोलू नका, ऐकून ऐकून कंटाळा आलाय. म्हणजे मिळालेली जी शक्ती आहे वाणीची, ती किती वापरायची, कशी वापरायची, कुठे वापरायची, वापरायची की नाही वापरायची, या सगळ्याचं स्वातंत्र्यही माणसाला मिळालेलं आहे. इतर प्राण्यांमध्ये देखील वाणी वापरली जाते, पण ती सांकेतिक स्वरूपामध्ये आहे. माणसामध्ये जेवढा वाणीचा विकास होतो, तेवढा इतर कुठल्याही प्राण्यांमध्ये, पक्ष्यांमध्ये विकास होताना आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि माणूस या वाणीच्या माध्यमातूनच संपूर्ण जगभर संपर्क करू शकतो. आज विविध प्रकारची माध्यमं उपलब्ध आहेत. त्या माध्यमांच्या सहाय्याने तो जगातल्या कुठल्याही टोकावर असणाऱ्या माणसाशी बोलू शकतो, आपलं मत मांडू शकतो. ही वाणी माणसाच्या मनाचाही आरसा असते. कारण वाणी ज्या वेळेला व्यक्त होते, त्यावेळेला ती मनातल्या भावभावना घेऊन व्यक्त होत असते. नुसती वाणी कधीही व्यक्त होत नाही. तिला भावनांचं कोंदण हे कायम असतं. विचारांची बैठक ही असतेच. आणि जर वाणीला विचारांची बैठक नसेल, तर त्या वाणीला काही अर्थ राहत नाही. ती वाणी फारसं कोणी ऐकायला सुद्धा तयार होत नाही. अशी ही वाणी लहानपणी आपल्याला मिळालेली एक दैवी देणगी या स्वरूपामध्ये असते. आणि नंतर ती वाणी डेव्हलप होत जाते. काही लोक
ती वाणी बोलण्यासाठी म्हणून, भाषण करण्यासाठी म्हणून, प्रवचनांसाठी म्हणून तिच्यावरती काही वेगळे संस्कार करतात आणि नेमकेपणाने, योग्य रीतीने त्या वाणीचा उपयोगही करतात. या वाणीच्या माध्यमातून काही लोक विश्वावरतीही राज्य करताना आपण पाहतो. म्हणून ही वाणीची शक्ती जी आपल्याला मिळालेली आहे, तिचा उपयोग आपण कसा करायला हवा, कुठे करायला हवा, किती प्रमाणात करायला हवा, याचा विचार आपण करायला हवा. ही वाणी अधिकाधिक शुद्ध करण्याकरता म्हणून वाणीवरती चांगले संस्कार करणं अपेक्षित असतं. त्याचबरोबर चांगल्या ग्रंथांचं वाचनही आवश्यक असतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं मन जितकं निर्मळ होत जाईल तितकी आपली वाणीही निर्मळ होत जाते. म्हणून मन निर्मळ करण्याकरता जसं प्राणायामादी गोष्टी कराव्यात, चांगल्या लोकांचा संग करावा, तसं वाणी निर्मळ होण्याकरताही आपण चांगलं ऐकावं, चांगलं बघावं, चांगलं बोलण्याचा प्रयत्न करावा. वाणीला दुधारी शस्त्र म्हटलं जातं. जशी तलवार, काही तलवारी या दोन्ही बाजूंनी धार असणाऱ्या असतात, तशी वाणी आहे. वाणीचे अनेक अर्थ व्यक्त होत असतात आणि म्हणून वाणी ही जपून वापरायला हवी. योग्य रीतीने, योग्य वेळी वापरली जाणारी वाणी आपल्याला निश्चितपणाने सुख देणारी ठरते आणि अयोग्य ठिकाणी वापरली जाणारी अयोग्य स्वरूपाची वाणी जीवनामध्ये दुःख निर्माण करत असते. मिळालेल्या आपल्याला या सगळ्या शक्ती सुखकारकही आहेत आणि दुःखकारकही आहेत. आपण त्या कशा वापरतो त्याच्यावरती त्याचे परिणाम अवलंबून असतात. तर अशा पद्धतीने ही जी वाणीची शक्ती आहे, या शक्तीला आपण जास्त प्रभावी करण्याकरता तिच्यामध्ये मृदुता, ज्ञान, प्रेम ह्या गोष्टी आणण्याकरता तिची उपासना करणं आवश्यक आहे. म्हणून आपल्याकडे नवरात्रामध्ये भगवतीच्या उपासनेमध्ये मंत्र जप केला जातो. या मंत्रामुळे आपली वाणी शुद्ध होत जाते. जे लोक सात्विक पद्धतीने मंत्र साधना करतात त्यांची वाणी ही सात्विक होत जाते. मंत्र हा वाणीच्या माध्यमातूनच म्हटला जातो आणि जितका जितका मंत्र हा स्थिर होत जाईल वाणीमध्ये, तितकी वाणी तिच्या अंतर्गत असणाऱ्या अवस्थेमध्ये शुद्ध, नितळ, निर्मळ आणि तेजस्वी होत जाते. मग अशा वाणीतून व्यक्त होणारं ज्ञान हे सर्वांच्या हिताचं असतं, सर्वांना कल्याण करणारं असतं. अशा या वाणीचाही आपण विचार करूया. आपली वाणीची शक्ती अधिकाधिक वाढवूया, ती निर्मळ करूया आणि तोच आपल्यासाठी जागर शक्तीचा निश्चितपणाने होईल असं मला वाटतं. या ठिकाणी मी थांबते. उद्या पुन्हा एका नवीन शक्तीचा आपण परिचय घेऊन येऊया. तोपर्यंत धन्यवाद.